माझ्या एका हट्टामुळे मला एवढं सोसावं लागलं. तर नमस्कार, 2 दिवस गावाकडे सुट्टी घेतली, त्यामुळे पप्पा रात्रीच परत इंदापूरला या असं म्हणत होते. पण नाही, आमचं मनच भरत नाही कितीतरी राहिलं तरी. त्यामुळे पप्पांना म्हटलं पहाटे लवकर उठून येतो. पप्पा म्हणत होते सकाळी लई थंडी असते, पण माझा हट्ट काही मी सोडत नाही. त्यामुळे राहिलो आणि सकाळी लवकर उठून बॅग भरून निघालो आणि घरातून बाहेर आले की थंडीची जाणीव व्हायला लागली. पण आता दुसरा काही ऑप्शन पण नव्हता आणि त्यामध्ये सगळे जर्किंग वगैरे इंदापूरलाच आहेत. आणि परत येताना जी हातापायाची वाट लागले ना, पूर्ण आकडले होते. आल्यावर आईला कांदा कट करून दिला आणि कॉलेजला जायचं म्हणून एवढ्या लवकर उठून आलं, पण आता कॉलेजला जायचं मूडच नाही. त्यामुळे अभ्यास करत बसले आणि त्यात पण मन लागत नव्हतं. त्यामुळे म्हटलं पिक्चर लावून लिहित बसावं, म्हणजे अभ्यासात मन लागेल. पण मन मात्र अभ्यास सोडून पिक्चरमध्येच रमलं. मग पिक्चर बघून झालं की थोडीशी झोप घेतली की आईने बसवलं शेंगा फोडायला आणि शेंगा फोडायचं सोडून तिथं पण मी खात बसले. तेवढ्यात पप्पा म्हटले शेंगदाणे राहू देत, हे द्राक्षी खा. चला मी खाते आता द्राक्षी, भेटू आपण उद्या. बाय.